नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत एकदम ठेला स्टाईल पावभाजी. या पावभाजीचा रंग, चव आणि टेक्स्चर अगदी बाहेर मिळणाऱ्या पावभाजीसारखंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यात कुठलाच फूड कलर वापरलेला नाही आहे. फक्त एका छोट्याशा ट्रिकने छान असा रंग आणि चव एकदम बाहेर मिळते ना, त्याच पावभाजीसारखं आलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण सर्वात आधी पावभाजीची भाजी तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 100 ग्राम फ्लावर घेतलेला आहे. इथे अर्धा वाटी वाटाणे घेतलेले आहेत आणि अर्ध बीट सोलून छान असं कट करून घेतलेलं आहे. आणि 2 बटाटे घेतले आहेत, ते सुद्धा सोलून छान असे कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडं स्वच्छ पाणी घालून आपल्याला याला कुकरला लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या छान काढून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकर होतं आहे तोपर्यंत आपण कांदा आणि ढोबळी मिरची सुद्धा बारीक कट करून घेऊया. तर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक ढोबळी मिरची घेतलेली आहे. तर ढोबळी मिरचीची जी बी आहे ती काढून घेतलेली आहे मी आता आणि चॉपरमध्ये छान असं एक एक करून बारीक करून घेते. तर चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे छान असं बारीक होतं आहे. तर कांदा बघा किती छान असा बारीक झालेला आहे चॉपरमध्ये. आता याच पद्धतीने आपल्याला ढोबळी मिरची सुद्धा अशीच बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही ढोबळी मिरची कुकरला सुद्धा लावू शकता, पण कुकरला लावल्यामुळे ना सगळ्या भाज्यांसोबत ढोबळी मिरची सुद्धा नरम होऊन जाईल आणि मग त्याची चव चालली जाते, म्हणजे पावभाजी खाण्याची मजा येत नाही. म्हणून अशाच पद्धतीने ढोबळी मिरची सुद्धा चॉपरमध्येच बारीक करा, म्हणजे छान चव येते पावभाजीला. तर बघा ढोबळी मिरची सुद्धा छान अशी बारीक झालेली आहे. तर आता आपण एक पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 2 ते 3 छोटे असे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्ध बीट सोलून कट करून घेतलेला आहे. अर्धा टेबलस्पून एव्हरेस्टचा पावभाजी मसाला सुद्धा घालते आहे आणि अगदी थोडं आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे आणि सोबतच चवीनुसार तिखटसुद्धा घालायचं आहे. तर मी इथे 2 टेबलस्पून तिखट घालते आहे आणि आता आपल्याला छान असं मिक्सरला ग्राइंड करून पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मंडळी हीच ती खास ट्रिक आहे. या पेस्टमुळे पावभाजीला अगदी ठेल्यावर मिळतो ना तसा सुंदर लाल रंग येतो आणि त्यासाठी वेगळा फूड कलर वापरण्याची आपल्याला गरजच पडत नाही. तर आता कुकर पण छान थंड झालेला आहे आणि आपल्या भाज्या छान असे शिजवून गेलेलं आहे. तर जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी साईडला काढून ठेवते आहे. तर जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे, पुढे आपल्याला तेच उपयोगी येणार आहे, म्हणून ते साईडला थोडं काढून ठेवते आहे. आणि आता ज्या बाकीच्या भाज्या शिजलेल्या आहे त्या आपल्याला छान अशा मॅश करून घ्यायच्या आहे. तर आपल्याला भाज्या गरम असतानाच छान अशा व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहे, म्हणजे पावभाजीला छान टेक्स्चर येतं, एकदम मस्त टेक्स्चर येतो. तर इथे आपल्या भाज्या छान अशा व्यवस्थित मॅश करून झालेल्या आहे. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घालते आहे. तर तुम्ही तेलऐवजी बटरसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला आता जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की आपण बारीक कट केलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. छान असं सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली ढोबळी मिरची घालायची आहे आणि ती पण सुद्धा छान आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. ढोबळी मिरची छान अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला आता तयार केलेला पेस्ट घालून घ्यायचा आहे आणि तो तेल सुटेपर्यंत छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. तर आता मिक्सरच्या पॉटला थोडं पेस्ट लागलेला, म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घालून परत यामध्ये मिक्स करून घेते आहे, म्हणजे पेस्ट आपला वाया जाणार नाही. तर आता इथे मसाल्यांना छान असं तेल सुटायला लागलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा चॉपरमध्ये छान असा बारीक कट करून घेतलेला आहे.
तर तो पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मी इथे 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. तर आपण तिखट आधीच घातलेलं, पेस्ट केलं त्यावेळेस तिखट घातलेलं, म्हणून आता आपल्याला यामध्ये तिखट घालायचं नाही आहे. पण चिमूटभर हळद आणि 1 टेबलस्पून धनिया पूड घालून घ्यायचं. तर आता आपल्याला हे मसाले सुद्धा छान असे परतून घ्यायचे आहे. तर हे मसाले छान असे परतून झाले की यामध्ये आता आपल्याला मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. आणि मिश्रण छान आपल्याला हे असं एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण छान असं एकजीव करून झालं की आपण जे एक्स्ट्रा पाणी काढलेलं ना, ते पाणी आपल्याला आता आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे. यामुळे जे पावभाजीला आहे ना, छान चव येते आणि योग्य कन्सिस्टन्सी सुद्धा मिळते. तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि छान असं उकळी येईपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. छान अशी उकळी यायला लागली की यामध्ये आता आपल्याला बटर घालायचं आहे. तर मी नेहमी बटर नंतरच घालते. मी बटरमध्ये कधी पावभाजी करत नाही, तेलामध्येच करते. आणि बटर असं छान उकळी आली की नंतर बटर घालते. त्यामुळे खरंच खूप छान चव येते पावभाजीला. तुम्ही नक्की करून बघा. आणि ठेलेवाले सुद्धा असेच करतात, हीच ट्रिक वापरतात. त्यामुळेच त्यांची चव आणि कलर खूप छान येतो भाजीला. तर आता शेवटी इथे आपल्याला 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालायचा आहे. आपण पावभाजी मसाला शेवटी घातल्यामुळे त्याची चव आहे ना टिकून राहते. तर बघा आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हिरवीगार छान अशी कोथिंबीर घालायची आहे. बस तर इथे आपली एकदम ठेला स्टाईल फूड कलर शिवाय नैसर्गिक लाल रंगाची झणझणीत आणि मस्त चविष्ट पावभाजी तयार आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आता आपण पावसुद्धा तयार करून घेऊया. तर इथे तवा छान असा गरम करून घेतलेला आणि पाव जे आहे ते असे मधून कट करून घेतले आहे आणि मध्ये अशी भाजी लावून घेतली आहे. त्यामुळे जे पावला आहे ना, पावला पण खूप छान चव येते. आणि बटर लावून आपल्याला दोन्ही साईडनी पाव असे छान भाजून घ्यायचे आहे. अशी भाजी आणि बटर लावलं ना, त्यामुळे पावला खरंच खूप छान चव येते. तर इथे आपले पावसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. आपली पावभाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. चला तर आपण आता सर्व करूया. तर सर्वात आधी मस्त हिची भाजी सर्व केली. त्यानंतर बटर लावलेला छान असा पाव, सोबतच लिंबू आणि वरून छान असा बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर. पावभाजी खाताना ना वरून थोडासा लिंबू पिळून घेतला ना तर खूप छान लागते चवीला, अप्रतिम लागते चवीला. तर नक्की करून बघा माझ्या पद्धतीची एकदम ठेला स्टाईल पावभाजी. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.